राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने तासोडे टोलनाका इथं सापळा रचून गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली असून ही कारवाई सातारा कार्यालयामार्फत करण्यात आली। यामध्ये 1 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा कार्यालयामधील भरारी पथकाने तासोडे टोलनाक्यावर सापळा रचून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई केली। यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह 1 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या निर्देशानुसार उत्पादन शुल्कचे सातारा अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा कार्यालयातील भरारी पथकाने केली। सदरच्या कारवाईमध्ये निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, सहनिरीक्षक पांडुरंग कुंभार, जवान श्रीमती राणी काळोखे, विनोद बनसोडे, मनीष माने, अरुण जाधव यांनी भाग घेतला। सदर गुन्ह्याचा तपास भरारी पथकाचे निरीक्षक माधव चव्हाण हे करीत आहेत।